नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपले स्वागत करतो। आज आपण 2024 अनंत चतुर्दशीचा माहितीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। 17 सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे। भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला व चतुर्दशीला अनंत चतुर्दशी व्रत साजरी केली जाते। यावेळी ही चतुर्दशी 16 सप्टेंबरला दुपारी 3:10 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला सकाळी 11:44 आहे। परंतु उदय तिथीनुसार मंगळवारी 17 सप्टेंबरला ही अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते। शुभमुहूर्त म्हणाल तर शुभमुहूर्त हा 17 सप्टेंबरला सकाळी 6:07 सुरू होऊन तो सकाळी 11:44 राहील आणि गणेश विसर्जनाचा मुहूर्त हा दुपारी 3:19 सुरू होऊन सायंकाळी 4:51 राहील। या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला निरोप देत असतो। भक्ताला मोठ्या जड मनाने गणपती बाप्पाचे विसर्जन करावे लागते। सर्वांचा आवडता असा हा गणेशोत्सव लहान थोर मंडळी वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात। 10 दिवसाचे सार्वजनिक गणपती या दिवशी विसर्जित केले जातात। मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप दिला जातो आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे बाप्पाला बोलले जाते। गणपती बाप्पाला बुद्धीचे देवता मानतात, म्हणून या दिवशी तुम्ही काही उपाय करायला हवे। तुम्हाला आयुष्यभर धन, संपत्ती, यश, सुख मिळत राहील। तुम्ही फक्त अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत करा व हातात अनंताचा धागा बांधायचा आहे। हे व्रत कसे करावे तर या दिवशी भगवान विष्णूची अनंत रूपात पूजा केली जाते। या पूजेत आणलेला धागा घरातील सर्व सदस्यांच्या हातात बांधायचा आहे। पांडवाला श्रीकृष्णाने हे अनंत चतुर्दशीचे व्रत करून गमावलेले वैभव मिळावे म्हणून व्रत करायला सांगितले होते। भगवान विष्णूचे हे रूप ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही असे हे आहे। अनंत चतुर्दशीचे व्रत कसे केले जाते हे तर आपण पाहिलेच। घरातील कुलदैवताची पूजा करायची आहे। आजच्या दिवशी अनंताचा धागा महिला व पुरुष दोघांनीही बांधायला पाहिजे। चला तर असा होता अनंत चतुर्दशीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवट पाहिला असाल तर खूप खूप धन्यवाद आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।